हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एन एस पी अकॅडमीमध्ये. जसं की आम्ही कमिट केलं होतं तुम्हाला की आम्ही विषयानुसार आणि महत्त्वाच्या घटकांनुसार लेक्चर सिरीज घेऊन येणार आहे. त्यानुसार आजपासून आम्ही महत्त्वाच्या विषयांचे आणि महत्त्वाच्या घटकांचे लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. आज आपण इतिहास विषयाची तयारी कशी करायची याचा एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे. त्यानुसार आपण बघूया इतिहास विषयाची तयारी करताना आपल्याला काय काय करता येईल. तर सर्वप्रथम इतिहास नेमका आपल्याला कसा आहे ते बघूया. पहिल्यांदा MPSCसाठी आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असा आपल्याला ज्यावेळी टॅग असतो त्यावेळी त्या सिलेबसचा संदर्भ लक्षात घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. यामध्ये वेगवेगळे इव्हेंट, महत्त्वाच्या व्यक्ती आणि वेगवेगळ्या ब्रिटिश पॉलिसीज आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ते आम्ही लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगूच. तर आपण तत्पूर्वी बघूया इतिहास विषयाचा अभ्यास कसा करायचा असतो. तर बघा, इतिहास विषयासाठी परंपरागत संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ पुस्तकं काय वापरता येतील आपल्याला ते बघा. आधुनिक भारताचा इतिहास ग्रोव्हर बेल्लेकरांचं पुस्तक आम्ही रिकमेंड करतोय. त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास बिपिन चंद्रा, तसेच मॉडर्न हिस्ट्री स्पेक्ट्रम. जर तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये प्रिपेअर करू शकत असाल तर तुम्ही मॉडर्न हिस्ट्री बाय स्पेक्ट्रम हे बुक तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहासासाठी कठारे किंवा गाठाळ यापैकी एक पुस्तक. लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास या तिन्हीपैकी कोणतेही एकच बुक वापरायचं आहे. तिन्ही बुक रेफर करू नका. एक कुठलेही बुक घ्या, तेच पुस्तक जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा. याशिवाय इतिहास थोडा आणखी व्यवस्थित समजून घ्यायचा असेल, ज्याला बेसिक काहीच माहिती नाही इतिहासाचं, त्यांच्यासाठी मी आणखी एक बुक रिकमेंड करतोय. YCMOAचं म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं सेकंड इयरचं आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन वाईज इतिहास पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर होईल. त्यामुळं जर आवश्यक असेल तर तेही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. पण माझं म्हणणं असं आहे की एकच पुस्तक घ्या आधुनिक भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी, आणि तेच पुस्तक वारंवार उजळणी करत राहा, ज्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल. हे झालं पारंपरिक पद्धतीने तुम्ही कसा अभ्यास कराल. रिस्क काय आहे याच्यामध्ये इतिहासाचा अभ्यास करताना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मटेरियल्स पूर्ण महाराष्ट्रभर तेच वापरायला लागलेत विद्यार्थी. असं जरी असलं तरी प्रॉब्लेम्स नेमके विद्यार्थ्यांचे काय व्हायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज इतिहासातल्या सणावळ्या असतील किंवा वेगवेगळे इव्हेंट्स असतील, वेगवेगळ्या व्यक्ती असतील आणि होणारे इतर इश्यूज, वेगवेगळे ब्रिटिश पॉलिसीज असतील, ते सगळे इंटरलिंकिंग करणं, ते लक्षात ठेवणं, हे खूप जिकिरीचं काम दिसून येतं. त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो, खूप ऊर्जा व्यस्त होते आणि खूप पाठांतर याच्यामध्ये बरेच विद्यार्थी करताना दिसून येतात. पण कालांतराने ती माहिती बऱ्याचदा कन्फ्युजन होईल क्वेश्चन बघितल्यानंतर, आणि हा विषय विद्यार्थ्यांसाठी ट्रॅप ठरू शकतो. कारण बरेच विद्यार्थी बघताय तुम्ही आता की खूप वेळ आणि खूप इतिहास एकदा घेतला की खूप वेळ इतिहासाच्या अभ्यासात गुंतून पडलेले दिसतात, गुरफटलेले दिसतात. तर याचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाही असं करून. कारण मग पुन्हा परीक्षेच्या वेळेस मग एखादा इतिहासाचा प्रश्न आला तर आपल्याला प्रश्नामध्ये कन्फ्युजन दिसून येतं, उत्तर व्यवस्थित आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. हा प्रॉब्लेम होतोय. मग याचं सोल्युशन काय, नेमकं सोल्युशन काय आहे बघा. तर एकच बेस मटेरियल फॉलो करा प्लस प्रश्नचंच. ह्या ट्रॅपमधून वाचण्याचा उपाय आम्ही तुम्हाला देतोय. डोंट वरी, वी आर हिअर. सो आम्ही तुम्हाला सांगू, आमचे लेक्चर सिरीज फॉलो करा. जर ज्याला मगाशी आम्ही मटेरियलचे सजेस्ट केलं, त्या मटेरियलपैकी तुम्हाला कुठलेही मटेरियल फॉलो करायची इच्छा नसेल, काहीच वाचायची इच्छा नसेल, तरी आम्ही सांगतो की आमचं फक्त लेक्चर्स फॉलो करा, तुमचे सगळे इतिहासाचे प्रश्न सॉल्व्ह होतील. ही पर्सनल गॅरंटी देतोय. स्ट्रॅटेजी काय असेल बघा अभ्यासाची. तर पहिल्यांदा अभ्यास करताना तुम्ही कुठलेही बुक घ्या, तर सगळ्यात पहिले तुम्ही ब्रिटिशांच्या पॉलिसीचा अभ्यास करा. ब्रिटिश कसे इंटरॅक्ट झाले भारताबरोबर, ब्रिटिशांनी भारतीय व्यवस्था चालवण्यासाठी कुठल्या नवीन पद्धती आणल्या, त्याच्यावर पहिल्यांदा फोकस करा. मग भारताच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, मग उठाव असतील, वेगवेगळ्या व्यक्ती असतील, महत्त्वाच्या व्यक्ती असतील, तर त्या व्यक्ती केंद्रित झालेल्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्या व्यक्तींनी काढलेले वेगवेगळे वृत्तपत्रे असतील, याच्यावर तुम्ही दुसऱ्यांदा फोकस करा. लक्षात येते. ही स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करताना पहिल्यांदा ब्रिटिश पॉलिसीनुसारच करा, म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील.
नंतर ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंकिंग करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या गव्हर्नर जनरलचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर म्हणजे ते ब्रिटिश पार्टमध्ये येईल. त्याचा अभ्यास केल्यानंतर एखादं आंदोलन तुम्ही अभ्यास कराल. मग ते आंदोलन त्या कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये होतं हे इंटरलिंकिंग करण्याचा प्रयत्न करा. एखादं वृत्तपत्र तुम्ही बघितलं की हे XYZ एखादं वृत्तपत्र असेल, ते एखाद्या व्यक्तीनं सुरू केलेलं असेल, तर त्या कालावधीमध्ये गव्हर्नर जनरल कोणते होतं, या असे पॅरलल डॉट्स जे असतात एकाच टाईमलाईनमध्ये ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही ट्रॅप्समध्ये फसत जाणार नाही. ओके. आणि फर्दर आमची लेक्चर सिरीज आहेच. आता एक्झॅक्ट वे फॉरवर्ड काय असेल अभ्यासाचा, की बघा, मागील प्रश्नपत्रिकांचं सर्वप्रथम विश्लेषण करा की कशा पद्धतीचे प्रश्न इतिहासामध्ये येतात. मग त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यानंतर वाचन करा. ते वाचन कसं, की मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं, ब्रिटिश मग भारत या पद्धतीनं वाचन करा. त्याच्यात तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा, जर तुम्हाला आवश्यक असतील तर कीवर्ड्समध्ये नोट्स बनवा आणि त्या नोट्स नंतर परीक्षेच्या कालावधीमध्ये रिवाईज करा. ही अशी स्ट्रॅटेजी वापरली तर तुमचा वेळ वाचेल आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला विसरणार नाही. या पद्धतीनं जाल तर. आणि आमचे लेक्चर सिरीज सुरू होतेच. उद्या आमचं गव्हर्नर जनरल पासूनची लेक्चर सिरीज सुरू होते. ते लेक्चर सिरीज बघा तुम्ही. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित स्वतःच्या नोट्स काढू शकताय किंवा त्या नोट्स किंवा स्लाईड्स असतील आम्ही गुगल ड्राईव्हवर अपलोड करतो, त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्या एकदा रिवाईज करा. फिनिश. म्हणजे तुम्हाला नोट्सही काढण्याची गरज भासणार नाही. अशा पद्धतीनं प्रिपरेशन करा. उद्या आमची लेक्चर सिरीज सुरू होते गव्हर्नर जनरलची. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका, कारण उद्या लेक्चर येते पहिलं गव्हर्नर जनरल. ते लेक्चर सिरीज फॉलो करा. ओके, थँक्यू.